जेवढं करता येईल तेवढं या मीटिंगचं काम व्हावं म्हणून आम्ही पैसा दिला आणि आज आपण बघतोय की जी मीटिंग किती रुपये राहते आहे. एक प्रकारे सगळ्या कर्मचारी कार्यालय ज्याप्रमाणे असतात त्याचप्रमाणे ऑफिसेस कार्यालय इकडे येत आहेत आता सध्या. त्याचं इकडे ऑफिस आहे, तिकडे बाजूला ऑफिस आहे, मागं महिला कल्याणाचं ऑफिस आहे, तुमचं तंत्र शिक्षणावाल्यांचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करून घेण्याकरता SP साहेबांनी जे लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो. अशाच पद्धतीने आपण बऱ्याच ठिकाणी जिथे मागण्या आल्या तिथे पोलीस चौकीचा डेप्युटी मार्फत दिल्या. पोलीस चौकीचा देण्याचा अर्थ असा होता की चौकी म्हणून चौकी द्यायची, चौकीमध्ये एक रूम द्यायचा, त्याच्यामध्ये संडास बाथरूम असेल, एक बेडरूम मार्फत द्यायचं, म्हणजे 5 पोलीस जर गस्त करत असतील 2 झोपू शकतील, 3 गस्त घालू शकतील. अशा पद्धतीने 20-25 पोलीस चौकी अशा जवळपास जिल्ह्यामध्ये जे स्पॉट निवडले त्या स्पॉटवर पाहिजे असं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. वाहनांच्या बाबतीत सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी सर्व नागरिक या पोलीस नवीन आज उद्घाटन होत आहे. त्याच्यामध्ये एक आहे आपलं पोलीस स्टेशन. तर या पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा सुरुवात झाली त्याला प्रश्न होता की जागा उपलब्ध नाही आणि त्या काळात आपण ठरवलं होतं की या जो परिसर आहे त्याला आपल्याला एक शासकीय कार्यालयाचा एक परिसर म्हणून त्याला रूपांतरित करायचे आहे. आधी सर या रामनगर पोलीस